यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या लॉस ऑफ स्टॉक मेथडचा पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेत आहोत. प्रॉब्लेम सकाळी आपण गुगल मीटवर सॉल्व्ह केलेला आहे. परत एकदा व्हिडिओ थ्रू आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. प्रॉब्लेम सगळ्यात जवळ आहे. प्रॉब्लेम आपण पहिले रीड करूया की प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय विचारलेलं आहे. तर प्रॉब्लेम मध्ये पहिले बघा, फायर ऑकर्ड इन द बिझनेस प्रिमाइसेस ऑफ इंडिया लिमिटेड नागपूर ऑन 1 ऑक्टोबर 2015. 1 ऑक्टोबर 2015 ही डेट ऑफ फायर आहे. त्याला अंडरलाइन करा. मी इथं लिहून ठेवतो. डेट ऑफ फायर 1 ऑक्टोबर 2015. आता 1 ऑक्टोबरच्या अगोदरची डेट काय असते सांगा बरं. ऑक्टोबरच्या अगोदर सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर 2015. एक तर 30 सप्टेंबर वर प्रॉब्लेम मध्ये येणार किंवा 1 ऑक्टोबर येणार. तर लक्षात घ्या 1 ऑक्टोबर किंवा 30 सप्टेंबर हे आपल्या काय डेट ऑफ फायर आहे. आता प्रॉब्लेम बघा, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या इन्फॉर्मेशन मध्ये बघा परचेस दिले, सेल्स दिले आणि त्यांचे रिटर्न पण दिले. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण रिटर्नचे ट्रान्झॅक्शन शिकलो. रिटर्नचे ट्रान्झॅक्शन आपण इथं सॉल्व्ह करणार. या प्रॉब्लेम मध्ये अजून एक ऍडजस्टमेंट दिलेली जी आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये शिकलेलो आहोत. बघा प्रॉब्लेम मध्ये शेवटचा पॅराग्राफ, द स्टॉक वेअर ऑलवेज व्हॅल्यूड ॲट 90%. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये जे स्टॉक दिले ते स्टॉक त्याची व्हॅल्यू दिली 90%. आणि मी तुम्हाला सांगितलं स्टॉक जेव्हा आपण इथं रेकॉर्ड करतो ते किती पर्सेंट असले पाहिजे, 100% असले पाहिजे तरच रेकॉर्ड करायचे. 100% जर नसेल तर रेकॉर्ड करू शकत नाही. 100% नसेल तर मग काय करणार, पहिले ते 100 मध्ये कन्वर्ट करायचे मग रेकॉर्ड करायचे. आता ते दिले 90%, 100 नाहीये याचा अर्थ पहिले 100 मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही इथे रेकॉर्ड करू शकता. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दिलेले स्टॉक हे 90% चे दिलेले आहे. 90% चे आहे म्हणजे 100% चे नाही. मग तुम्हाला ते आहे तसे रेकॉर्ड करता येणार नाही. ते पहिले 100 मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि नंतर रेकॉर्ड करावे लागतील. मग असे किती स्टॉक असतात, तर असे असतात 2 स्टॉक. एक असतो ओपनिंग स्टॉक, एक असतो क्लोजिंग स्टॉक. दोन्ही स्टॉक तुम्ही आता लिहू शकत नाही. पहिले तुम्हाला ते 100% मध्ये कन्वर्ट करावे लागतील. मग आपण सोडवणार पहिले वर्किंग नोट. मग हेडिंग घ्या वर्किंग नोट. पहिले आपण ओपनिंग स्टॉक कन्वर्ट करू, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक कन्वर्ट करू. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक डेट वरून ओळखायचे असतात. डेट बघा, एक स्टॉक दिला 31 मार्च 2014 चा आणि एक दिला 31 मार्च 2015 चा. मग 14 अगोदर येणार म्हणजे 14 चा स्टॉक ओपनिंग स्टॉक, 15 चा स्टॉक क्लोजिंग स्टॉक. मग 31 मार्च 2014, 31 मार्च 2014 हा ओपनिंग स्टॉक दिला. प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग स्टॉक किती दिला, 16,821 दिलेला आहे. आणि 16,821 तो किती पर्सेंट ने दिलेला आहे, 90% ने दिलेला आहे. 16,821. प्रॉब्लेम मध्ये जे स्टॉक दिले ते 90% चे दिले. मग ते किती दिले, 16,821. आपल्याला तो कन्वर्ट करायचा किती मध्ये, मग 90% म्हणजे 16,821 तर 100% म्हणजे किती. मग ते 100% मध्ये कन्वर्ट करायचे. 100% मध्ये कसं कन्वर्ट करतात, तर दिलेले स्टॉक, मग दिलेले स्टॉक कसे 16,821 त्याला आपण डिवाइड करणार. 16,821 ला कशाने भागायचं, तर 16,821 कितीने दिलं, 90 ने दिलं. आणि करायचं किती मध्ये कन्वर्ट, 100 मध्ये. मग 16,821 भागिले 90 गुणिले 100 या असं जर आपण केलं तर उत्तर आपल्याला मिळतं 18,690. 18,690 हा झाला ओपनिंग स्टॉक. मग प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग स्टॉक 16,821 दिला. आपण ओपनिंग स्टॉक 16,821 लिहिणार नाही का, कारण तो कितीने दिला, 90% ने. तो कमी दिला, आपल्याला तो 100 मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि 100 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू आली 18,690. म्हणजे जेव्हा तुम्ही आता ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करणार तेव्हा 16,821 ऐवजी आपण रेकॉर्ड करणार 18,690. कारण हे 18,690 किती पर्सेंट आहे, 100%. आपल्याला 100%च पाहिजे. जसं ओपनिंग स्टॉक ची व्हॅल्यू तुम्ही कन्वर्ट केली तसं आता क्लोजिंग स्टॉक कन्वर्ट करा. मग आपण क्लोजिंग स्टॉक पण कन्वर्ट करणार कारण तो पण 90% ने दिला क्लोजिंग स्टॉक. आणि त्याची डेट दिलेली बघा 31 मार्च 2015, 31/3/2015. मग क्लोजिंग स्टॉक प्रॉब्लेम मध्ये जो दिला तो किती पर्सेंट ने दिला, तो 90% ने दिला. आणि प्रॉब्लेम मध्ये बघा तो क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे, 23,274. 23,274 तो 90% आहे. आपल्याला पाहिजे 100%. मग तो काढावा लागेल. तो कसा सोडवणार, तर 23,274, 23,274 किती पर्सेंट आहे, 90. आपल्याला पाहिजे किती, 100. मग गुणिले 100 करा. मग 23,274 भागिले 90 गुणिले 100 असं केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 25,860. आपलं उत्तर आलं 25,860. म्हणजे बघा प्रॉब्लेम मध्ये जे स्टॉक दिले होते ते 90% दिले होते.
मग 90% दिले म्हणजे स्टॉकची ऍडजस्टमेंट दिली जाणार आणि तुम्हाला स्टॉकची व्हॅल्यू सांगणार तो स्टॉक कमी आहे किंवा जास्त आहे. मग कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, प्रॉब्लेम मध्ये जर स्टॉकची व्हॅल्यू कमी किंवा जास्त दिली तर आहे तसा स्टॉक लिहू नका, तो स्टॉक कन्वर्ट करा 100 मध्ये. मग कमी असला तरी 100 मध्ये कन्वर्ट करा, जास्त असला तरी 100 मध्ये कन्वर्ट करा. आपण कमीचे पण प्रॉब्लेम घेतलेले आहे, जास्तचे पण घेतलेले आहे. तर 90% दिला होता 16,821, तो आपण कन्वर्ट केला 100 मध्ये. मग कसा कन्वर्ट केला? 16,821 ला 90 ने भाग दिला कारण तो 90 ची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला पाहिजे 100 ची, मग गुणायचं 100 ने, तो आपल्याला मिळाला 18,690. तसंच क्लोजिंग स्टॉक काढला आपण आणि ते आपल्याला मिळालं 25,860. आता आपण स्टॉक रेकॉर्ड करणार खऱ्या अर्थाने. मग आपला स्टॉक किती? तर ओपनिंग स्टॉक आपला 16,821 नाही तर आपण तो 100 मध्ये कन्वर्ट केला, तो आहे 18,690. मग दोन्ही स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला लिहितो आपण. मग इथं लिहिणार टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. हा स्टॉक आपण लिहिणार नाही कारण तो 90% चा होता, आपण तो 100% ने कन्वर्ट करणार आणि तो आहे 18,690. आणि त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण क्रेडिट साइडला लिहितो 2-3 ओळी सोडून, बाय क्लोजिंग स्टॉक. तो पण प्रॉब्लेमचा घ्यायचा नाही, प्रॉब्लेमचा 90% होता, आपण 100 मध्ये कन्वर्ट केला आणि तो आला 25,860. म्हणजे हे कन्वर्शन केव्हा करायचं? तर प्रॉब्लेम मध्ये स्टॉकची व्हॅल्यू दिली जाईल कमी किंवा जास्त, कमी देऊ द्या किंवा जास्त देऊ द्या, तुम्ही किती मध्ये कन्वर्ट करायची? 100 मध्ये. तर या पद्धतीने आपण क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड केलं. आता ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक पुढच्या वर्षी म्हणजे मेमोरंडमच्या अकाउंटला पुढच्या वर्षी पुढच्या दिवशी तो पुढच्या वर्षाचा ओपनिंग स्टॉक असेल म्हणजे मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक. मग इथं आपण लिहिणार टू ओपनिंग स्टॉक 25,860. तर दोन्ही स्टॉक आपले रेकॉर्ड झाले. आता परचेस सेलचे ट्रान्झॅक्शन दिलेले, परचेस सेलचे ट्रान्झॅक्शन आपण दोन्ही अकाउंटला रेकॉर्ड करणार. आणि लक्ष द्या, फक्त परचेस सेलचे ट्रान्झॅक्शन नाही तर त्यांचे रिटर्न दिलेले. तर परचेसचे रिटर्न परचेस मधून लेस करायचे, सेलचे रिटर्न सेल्स मधून लेस करायचे. आता कोणते परचेस ट्रेडिंगला लिहायचे, कोणते परचेसचे रिटर्न ट्रेडिंग मधून लेस करायचे, कोणते मेमोरंडमला लिहायचे, कोणते रिटर्न मेमोरंडम मध्ये लेस करायचे? तर अतिशय सोपं आहे. ज्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर दिलेली असेल ते परचेस तुम्ही मेमोरंडमला रेकॉर्ड करा. ज्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर नसेल ते ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. तसंच रिटर्न मध्ये ज्या रिटर्नच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली ते रिटर्नचे ट्रान्झॅक्शन मेमोरंडमला रेकॉर्ड करा. मग ते रिटर्न परचेसचे असू शकतात किंवा सेलचे असू शकतात. डेट ऑफ फायर चेक करायची. रिटर्नच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर जर दिसली तर ते रिटर्न मेमोरंडमला लेस करा. रिटर्नच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर जर नसेल तर ते रिटर्नचे ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटला लेस करा. परचेस मधून लेस करा किंवा सेल्स मधून लेस करा. तर आता बघा, पहिले आपण परचेस रेकॉर्ड करणार. परचेस दोन दिलेले असतात, परचेसचे दोन्हीचे डेट बघायचे. मग पहिला परचेस बघा, परचेस फ्रॉम 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर काय? डेट ऑफ फायर. म्हणजे त्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर आली म्हणजे तो ट्रान्झॅक्शन आपण पुढे लिहिणार डेट ऑफ फायर म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग. मग हा परचेस आपण मेमोरंडमला लिहिणार टू परचेस. आता तो इनरला द्यायचा कारण त्याची रिटर्न दिलेली आहे. मग हा परचेस पहिले आपण इनरला लिहून घेऊ. तो दिला 1,20,000. आता परचेसच्या रिटर्नला काय म्हणतात? तर परचेसच्या रिटर्नला म्हणतात रिटर्न आउटवर्ड आणि सेल्सच्या रिटर्नला म्हणतात रिटर्न इनवर्ड. मग रिटर्न नेहमी लेस होतात. मग परचेसच्या खाली लिहिणार आपण लेस रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड याच्यातून लेस करायचे. आता कोणते रिटर्न? तर लक्ष द्या, या अकाउंटला कोणते ट्रान्झॅक्शन देतो आपण? डेट ऑफ फायरचे. मग ज्या रिटर्नच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर असेल, कोणत्या रिटर्नच्या? आउटवर्डच्या. रिटर्न आउटवर्डचे दोन ट्रान्झॅक्शन असतील तर ज्या रिटर्न आउटवर्डच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर असेल तो रिटर्न आउटवर्ड इथं लेस करा. मग बघा, दोन्ही रिटर्न आउटवर्डचे ट्रान्झॅक्शन आपण वाचू. पहिला रिटर्न आउटवर्ड बघा, रिटर्न आउटवर्ड सेकंड लास्टला एक दिलेला बघा, रिटर्न आउटवर्ड फॉर द इयर एंडेड 31 मार्च. 31 मार्च आपली का डेट ऑफ फायर नाही, 31 मार्च आपली ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित आहे, इयर एंडेड आहे. म्हणजे तो रिटर्न आउटवर्ड इथं लेस होणार आहे इथल्या परचेस मधून. दुसरा रिटर्न आउटवर्ड बघा, रिटर्न आउटवर्ड फ्रॉम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर त्या रिटर्न आउटवर्ड मध्ये आलं. 30 सप्टेंबर म्हणजे डेट ऑफ फायर, म्हणजे तो रिटर्न इथं आपण लेस करणार. मग 30 सप्टेंबर डेट ऑफ फायरचा रिटर्न किती दिलेला आहे बघा, तर रिटर्न आउटवर्ड आपल्याला दिलेलं आहे 20,000. मग 1,20,000 मधून आपण 20,000 लेस करणार. आउटरला आपण आता लिहिणार 1,00,000. तर या पद्धतीने परचेस आपण रेकॉर्ड केलं. आता दुसरं परचेस बघा, परचेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च. 31 मार्च चे परचेस दिले. 31 मार्च ही डेट ऑफ फायर नाहीये, 31 मार्च आपली ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड आहे. मग डेट ऑफ फायर नाही म्हणजे आपण इथं रेकॉर्ड करणार टू परचेस. हे परचेस 31 मार्च चे दिलेले आहे, इनरला लिहिणार आपण. 31 मार्च 2015 चे परचेस बघा, ते दिलेले आहे. परचेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च चे 3,77,170.
3,77,170. जसं त्या परचेस मधून रिटर्न आउटवर्ड लेस केलं तसं या परचेस मधून पण रिटर्न आउटवर्ड लेस करणार आपण. आपण लिहिणार लेस रिटर्न आउटवर्ड. मग रिटर्न आउटवर्ड आपण इथं लेस करणार. आता कोणते रिटर्न आउटवर्ड? जे परचेस 31 मार्च चे होते तेच रिटर्न आउटवर्ड 31 मार्च चे रिटर्न आउटवर्ड इथं लेस करणार. डेट ऑफ फायर चे परचेस इथं लिहिले, डेट ऑफ फायर चे रिटर्न आउटवर्ड इथं लेस करा. मग इथं 31 मार्च चे रिटर्न आउटवर्ड दिलेले असतात बघा. रिटर्न आउटवर्ड फॉर द इयर एंडेड 31 मार्च. मग 31 मार्च चे रिटर्न आउटवर्ड दिलेले 50,000 ते आपण इथं लेस करणार. मग 3,77,170 मधून 50,000 आपण लेस करणार. आउटरला उत्तर आलं 3,27,170. या प्रकारे आपण परचेस रेकॉर्ड केले, परचेसचे रिटर्न लेस केले. परचेसच्या रिटर्नला काय म्हणतात? रिटर्न आउटवर्ड. तर सेल्सच्या रिटर्नला काय म्हणतात? रिटर्न इनवर्ड. पहिले सेल्स रेकॉर्ड करू, मग त्याच्यातून त्याचे रिटर्न लेस करू. मग सेल्स बघा, पहिला सेल्स दिला सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च. 31 मार्चचा सेल दिला. डेट ऑफ फायर आहे का? नाही. मग ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करणार? ट्रेडिंगला. मग आपण इथं लिहिणार बाय सेल्स. इनरला लिहा कारण त्याचे रिटर्न आपल्याला लेस करावे लागतील. इनरला दिले 4,25,000. मग परचेसच्या रिटर्नला आपण म्हणतो रिटर्न आउटवर्ड, तसं सेल्सच्या रिटर्नला म्हणणार रिटर्न इनवर्ड आणि दोन्ही रिटर्न लेस करत असतो आपण. मग इथं आपण म्हणणार लेस रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड कोणते? तर दोन रिटर्न इनवर्ड आहे ना. एका रिटर्न इनवर्ड मध्ये डेट ऑफ फायर असेल, एका इनवर्ड मध्ये नसेल. मग ज्या रिटर्न इनवर्ड मध्ये डेट ऑफ फायर आहे ते रिटर्न इनवर्ड मेमोरंडमला लेस करा. ज्या रिटर्न इनवर्ड मध्ये डेट ऑफ फायर नाही ते इथं लेस करा. मग हे रिटर्न इनवर्ड कोणते असतील? 31 मार्च चे, ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसेल. मग बघा रिटर्न इनवर्ड फॉर द इयर एंडेड 31 मार्च. 31 मार्च चे रिटर्न इनवर्ड दिले 25,000. मग हे डेट ऑफ फायर चे नाहीये, मग हे आपण लेस करणार आणि आउटरला उत्तर येणार 4,00,000. जसं हे सेल्स रेकॉर्ड केलं तसं दुसरा सेल्स आपण रेकॉर्ड करणार. बघा सेल्स फ्रॉम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. तो 31 सप्टेंबरचा सेल दिला. 30 सप्टेंबर म्हणजे डेट ऑफ फायर. मग डेट ऑफ फायरचा सेल आपण डेट ऑफ फायर साठी कोणता अकाउंट असतो? मेमोरंडम. मग तो सेल्स आपण इथं रेकॉर्ड करणार बाय सेल्स. 30 सप्टेंबरचा सेल्स किती दिला बघा? 1,10,000 इनरला. आता त्याच्यातून त्याचे रिटर्न लेस होणार. सेल्सच्या रिटर्नला म्हणतात रिटर्न इनवर्ड. मग आपण इथं लिहिणार रेस रिटर्न इनवर्ड. आता इथं पण रिटर्न इनवर्ड लेस झाले, परंतु हे रिटर्न इनवर्ड काय डेट ऑफ फायरचे नव्हते. आता इथं जे सेल्स लिहिले ते डेट ऑफ फायरचे सेल्स आहे. मग डेट ऑफ फायरचे रिटर्न इनवर्ड लेस करा. मग रिटर्न इनवर्ड बघा, रिटर्न इनवर्ड फ्रॉम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर सांगितलं. 30 सप्टेंबर काय? डेट ऑफ फायर. म्हणजे त्या रिटर्न इनवर्ड मध्ये डेट ऑफ फायर आली. ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर असते ते आपण मेमोरंडमला लेस करणार. मग मेमोरंडमला आपण इथं ते दिलेले आहे 20,000. मग आपण ते 20,000 लेस करणार. आउटरला उत्तर आलं 90,000. मग सेल्स आपण लेस केले आणि ते आले आपले 90,000. तर या प्रकारे आपण परचेस रेकॉर्ड केले, परचेस मधून रिटर्न आउटवर्ड लेस केले. त्याच्यानंतर आपण सेल्स रेकॉर्ड केले, सेल्स मधून रिटर्न इनवर्ड लेस केले. तर सगळे ट्रान्झॅक्शन आपले इथं रेकॉर्ड झालेले आहे. सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर आपण क्लोज करणार ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आपण आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड आपल्याला जास्त दिसते 4,25,860. डेबिटला लिहिणार आपण 4,25,860 आणि त्याचा डिफरन्स काढणार आपण. डिफरन्स त्याचा आपण जर काढला तर त्याचा डिफरन्स येतो आपला 80,000 80,000. ट्रेडिंग अकाउंटचा डिफरन्स 80,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डिफरन्सला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट 80,000. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळालेले 80,000. आता ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर काय करतो आपण? तर ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज सोडवतो. पर्सेंटेज कसे सोडवतात? तर त्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स, त्याला मल्टिप्लाय करणार 100 ने. ग्रॉस प्रॉफिट आपण इथं सोडवले 80,000 भागिले सेल्स. सेल्स पण तुम्ही ट्रेडिंगचेच घ्या. इथं इनरचे सेल्स घ्यायचे नाही, आउटरचे सेल्स घ्यायचे. 4,00,000 गुणिले 100. मग या प्रकारे आपण जर सोडवलं तर उत्तर येतं आपलं 20%. ग्रॉस प्रॉफिटचे रेट आले 20%. दुसरी स्टेप झाली. पहिली ट्रेडिंग अकाउंट झाली, दुसरी पर्सेंटेज ऑफ जीपी झाली, तिसरी स्टेप मेमोरंडम. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करत नाही. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला हे पर्सेंटेज आपण वापरतो कशावर? सेल्सवर. आणि ते सेल्सवर चार्ज करून रेकॉर्ड करतो. त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन रेकॉर्ड करायचं आहे आणि ते रेकॉर्ड करतो आपण डेबिट साइडला. मग इथं लिहिणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिटचा रेट तो आला 20% ऑन सेल्सवर. आउटरचे सेल्स बघायचे 90,000. 90,000 वर 20% म्हणजे किती? 18,000. हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करणार
आणि त्याची टोटल मग आपल्याला येते 1,43,860. 1,43,860. डेबिट जास्त आहे याचा अर्थ क्रेडिटला डिफरन्स येणार आणि क्रेडिटला तो डिफरन्स येतोय 53,860. 53,860 एवढा डिफरन्स येतो. ट्रेडिंगच्या डिफरन्सला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. मेमोरंडमच्या डिफरन्सला आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणतो. बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर याला आपण क्लोजिंग स्टॉक पण म्हणू शकतो. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपल्याला मिळाले. आता आपले 3 स्टेप झालेले आहेत. चौथी स्टेप आपण सोडवणार लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आपण कसं सोडवतो तर लॉस ऑफ स्टॉक ची सुरुवात करतो आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आपण पहिले लिहिणार स्टॉक ऑन डेट ऑफ फायर जो आपल्याला मिळालेला इथं तो आपण आहे तसा लिहिणार 53,860. याच्यामधून एक ट्रान्झॅक्शन आपण लेस करणार. कोणता? स्टॉक सॉल्वेज. स्टॉक सॉल्वेज. सॉल्वेज अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. प्रॉब्लेम बघा स्टॉक सॉल्वेज स्टॉक वेअर ऑलवेज व्हॅल्यू ॲट 90% ऑफ द कॉस्ट ही आपली झाली. त्याच्यानंतर स्टॉक सेव्ह. स्टॉक सेव्ह म्हणजे स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹12,000. मग स्टॉक सॉल्वेज 12,000 आपल्याला दिलेले आहे. मग 12,000 आपण लेस करणार. 12,000 लेस केल्यानंतर उत्तर येतं 41,860. हे जे आन्सर आहे त्याला आपण नाव देणार लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आपल्याला मिळाला 41,860 आणि शेवटची 5वी स्टेप आपण सोडवणार इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम सोडवण्यासाठी ॲव्हरेज क्लॉज पॉलिसी मध्ये असला पाहिजे आणि आपण प्रॉब्लेम वाचला होता तिथं अमाउंट ऑफ पॉलिसी ते 22,368 दिली आणि पुढचं वाक्य बघा देअर वॉज एन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. पॉलिसीमध्ये ॲव्हरेज क्लॉज आहे. पॉलिसीमध्ये ॲव्हरेज क्लॉज असेल तर तुम्हाला क्लेम शोधावा लागेल. क्लेम शोधण्यासाठी क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले आपण फॉर्म्युला लिहिणार. फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला मल्टिप्लाय करणार आपण लॉस ऑफ स्टॉकने. हा फॉर्म्युला लिहून फॉर्म्युलानुसार अमाउंट लिहा. व्हॅल्यू ऑफ पॉलिसी प्रॉब्लेम मध्ये दिली जाते ती आहे 22,368. पॉलिसी आहे 22,368. कशाने भाग द्यायचा आहे? स्टॉक ऑन डेट ऑफ फायर जे तुम्ही मेमोरंडमला सोडवलेले आहे 53,860 गुणिले लॉस ऑफ स्टॉक जो तुम्ही इथं सोडवला 41,860. सूत्राप्रमाणे अमाउंट लिहिले. अमाउंट लिहिल्यानंतर आपल्याला क्लेम मिळेल. मिळतोय तो 17,384. हा आहे आपला क्लेम. क्लेम अमाउंट आपल्याला मिळालेली आहे 17,384. तर या पद्धतीने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे की आपल्याला इन्शुरन्स क्लेम मिळाला 17,384. जेव्हा ॲव्हरेज क्लॉज सांगितलं जाईल तेव्हाच आपण क्लेम सॉल्व्ह करणार या सूत्राचा वापर करून. तर या पद्धतीने आपण या प्रॉब्लेम सोडवलेला. प्रॉब्लेम मोठा होता. प्रॉब्लेम मध्ये स्टॉकची पण ऍडजस्टमेंट होती आणि रिटर्नचे ट्रान्झॅक्शन होते. रिटर्नचे ट्रान्झॅक्शन त्या रिटर्न मधून लेस करा. परचेसच्या रिटर्नला म्हणतात रिटर्न आउटवर्ड. सेल्सच्या रिटर्नला म्हणतात रिटर्न इनवर्ड. कोणते रिटर्न? तर हे रिटर्न ट्रेडिंग अकाउंटचे डेट ऑफ फायरचे नसतात. म्हणजे ज्या रिटर्न मध्ये डेट ऑफ फायर नसेल ते रिटर्न इथं लेस करा. ज्या रिटर्न मध्ये डेट ऑफ फायर असतील ते रिटर्न मेमोरंडमला लेस करा. मग या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओला पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.